काळाचे संशोधक आहात। एका बाजूस आर्यांच्या काळापासून भारताचा इतिहास, दुसऱ्या बाजूस भारतीय धर्म आणि तत्वज्ञान, तिसऱ्या बाजूस भाषाशास्त्र आणि व्याकरण, तर चौथ्या बाजूस अध्यापन आणि विद्या केंद्राचे प्रशासन, अशी चौफेर कामगिरी आहे तुमची। आणि भांडरकर, तुमची ही चौफेर कामगिरी येणाऱ्या पिढीस दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल अशी आम्हास खात्री आहे। तेव्हा आता आमचा आग्रह मनावर घ्या आणि व्याख्यानाचे विषय आणि तारखा आम्हास द्या, बाकीचे आयोजन आम्हावर सोपवा। ठीक आहे काका, आपण आत्ताच त्याची आखणी करू। अरे वा, या। काका 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 काका, वाईट बातमी। काय? विष्णू शास्त्री पंडित गेले। काय? विष्णू शास्त्री गेलेत? काका, बाकी आज रमेने सगळे सावरून नेले म्हणून बरे झाले हो। नाही म्हणजे हुशारीने अगदी फळे कापून आणली आणि साजरे केले सगळे। नाहीतर त्या स्वयंपाकाची चव बघून माझी तर 5 वर्ष धारण बसली होती। मी तर म्हटले आता माथी भडकायची आणि कल्याण व्हायचे सगळ्यांचे। पण रमेने मात्र सावरून घेतले सगळे, नाही? माई, एवढे काही कौतुक करायची गरज नाही हो रमेची। नाहीतरी दुर्गेला हाताशी धरूनच केले ना तिने सगळे। काय एवढे मोठे दिवे लावले नाहीयेत त्या रमेने। नाहीतर काय, नाचरेपणात सुरुवातीपासून हुशार आहेच ही, पण स्वयंपाकाच्या नावाने शून्य। आणि फळे कापायला अशी कितीशी अक्कल लागतीये गो, तरी पहिल्या दिवसापासून कानी कपाळी ओरडते। पण बुकान पुढे आणि नाचरेपणा पुढे सवड मिळेल तेव्हा ना। अगो ताई, तरी मूल नाहीये पदरात। नाही, एकदा का ते मूल पदरात आले ना माई, की हा नाचरेपणा आपोआप बंद होईल, बघच तू। अगो माई, विचारतीस तीच म्हणावे, माधवाचा वंश पुढे चालाव्यास हवा की नको? तसे माझ्याही मनात येते हे सारखे। मग एव्हाना पाळणा हलायला हवा होता, पण तिच्या समोर हा विषय काढायचा म्हणजे। अगो म्हणजे काय माई? अगो भीतेस कशासाठी? सासू आहेस ना तू तिची। मग ही बघा, आलीच रमा। माई द्या, मी खाऊन देते खोबरं। नको नको, असू दे। काय झालंय माई? आता विचार ना, काय विचारायचंय ते। काय विचारायचंय माई? म्हणजे मी काय म्हणत होते की नाही नाही, म्हणजे मला काही विचारायचं नव्हते। अगं मी कुठे काय विचाराय, मला वाटतं ताईंना तुला काहीतरी विचारायचे होते। काय झाले ताई सासूबाई? अगो बाई, मी कुठे म्हटले असे? झाले, आता बस झाले हो। मी विचारू का तू विचारू ते? मीच विचारते। रमी, आम्हाला तुला काहीतरी महत्वाचे विचारायचे आहे, कळले? राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती, कासे सोनसळा पांघरे पाटोळा, गणनीळ सावळा बाईयांनो, सकळ ही तुम्ही वागे की सवा, तुका म्हणे जीवा धीर नाही। रावसाहेब रावसाहेब रावसाहेब, काय झाले शंकर? थोडं घाबरलेला का आहे? सार्वजनिक काका कचेरीत आहेत, त्याने आपल्याला बोलविलेलं आहे। काय झाले शंकर? एवढ्या रात्री का बोलावले आहे? अहो, आपले विष्णू शास्त्री पंडित। काय झाले? बोल पटकन, काय झाले? ते गेले रावसाहेब।
रावसाहेब सावरा स्वतःला. तू हो पुढे, आम्ही आलोच. अरे विष्णू शास्त्री, स्वतः बाहेर जाणे चालले आहे का? होय. काही सांगावयाचे आहे का? हो. बोला. ईशा, सासूबाई आणि वडीलधाऱ्या बायका मला विचारित होत्या की तुम्ही म्हणजे आपण या वाड्याला गोड बातमी कधी देणार? करता सभे खलविदं ब्रह्म हम साक्षादात्मा अमृतम वाचुमी सत्यम. अरे सुमतीबाई, या 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 या. काय खाऊ खातेस? पूजा चालली बघ तिकडे, हे ना बाप्पाची. बापट ना, ही आमची नात गोपाळाची मुलगी सुमती. बळा नमस्कार कर काकांना. असू दे असू दे. बाकी अण्णासाहेब, तुमच्या सुनबाईंनी 4 वर्षात जणू 14 वर्षाचा वनवास भोगला म्हणायचे, नाही का? खरे आहे. आमचा गोपाळ घरातून गेला आणि अगदी शिळेसारखी झाली होती, दगडासारखी गत म्हणा ना. पण म्हणतात ना, सारे भोग भोगून सरले की सारे काही सुरळीत होते. गोपाळ परत आला आणि जणू शिळेत प्राण फुंकावेत तशी पूर्ववत झाली. कुणा सांगितले तर चमत्कारच वाटेल. असाच चमत्कार जर दुष्काळ बाबा झाला तर किती बरे होईल. खरे आहे बापट. या दुष्काळाने एक डोळ्यातले सोडून सारेच पाणी आटवले आहे हो. शेजारच्या तळेकाठे गावाने जो नदीवर बांध बांधला आहे, त्यातला एखादा प्रवाह इकडे सोडला असता तर हे वर्ष तगले असते कसे तरी. परंतु काय करणार, तेही शक्य दिसत नाही. पाहूया या पूजेने आता काही फरक पडतोय का? कुठल्या तरी कारणाने हे दुष्काळाचे संकट टळले म्हणजे झाले. पूजा झाली, आपण आता आरतीला सुरुवात करूया. हा, सगळ्यांना बोलवा. आरती करायची ना. या वहिनी या या. अण्णा अण्णा पाहिलं का केवढे पाणी? द्या इकडे. अहो ऐकलेत का, पाणी मिळाले. मिळाले आणि इतके? हो काय झाले, एखाद्या विहिरीचा झरा तर जिवंत झाला नाही ना? नाही हो, शेजारच्या तळेकाठे गावातून घेऊन आलो. हो, आम्ही सगळेच गेलो होतो. त्यांनी सगळ्यांनाच पाणी दिले.
आश्चर्यच आहे, मागील खेपेस आम्ही गेलो होतो विनंती करावयास तर त्यांनी स्पष्ट नकार दिला होता. हो, पण या वेळेस मात्र त्यांचा दृष्टिकोन बदललेला दिसतो. कमाल आहे, पण असे घडले तरी काय नेमके? हो, ते सारे तुम्हाला गोपाळ समजावून सांगेल. आधी आपण आरती करून घेऊया. होय होय, आम्ही कळशा आत ठेवून येतो. हो या गोपाळा, लवकर कळशा ठेवून या. गुरुजी, आरतीची तयारी करा. आरती करायची ना आपण बाळा? अरे आबा, अरे कोणी ऐकणार आहे का नाही? काय भाऊसाहेब? अरे सकाळपासून 4 वेळा निरोप पाठवून झाले, नैवेद्य आणा नैवेद्य आणा, पूजा संपावयास आलेली आहे. मग काय चाललंय का आतमध्ये? जाऊन सांग मंडळीस, म्हणा उशीर झाला तर खबरदार, लवकर घेऊन ये, हात हलवी ठेवू नकोस. जा. हो. पूजा झाली गोविंदराव, नैवेद्य सावकाश आहे का? येतोय येतोय. अरे नैवेद्य आणा. अगं सगुणे, पटापटा हात चालव. एक पान पुसायला इतका वेळ? माई, अगो आता काय करायचंय? निरोपावर निरोप येऊ लागलेत, नैवेद्य पाठवा म्हणून. पान आणि हा भात पण आजच लागायचा होता का? आता करपलेला भात कसा काय द्यायचा नैवेद्याला? आणि हा नवीन भात शिजायच तर हवा ना. मला तर बाई काही सुधरतच नाही हो सुभद्रा बहिणी. हो ग, पण अगं सांगायचं तरी का नैवेद्याला का उशीर होतोय ते? 4 निरोप येऊन गेले गो देवाच्या खोलीतून. आणि आता 5वा निरोप पाठवलाय. भाऊसाहेबांचा पारा फारच वाढलाय. अरे देवा, आत्ताच्या आत्ता नैवेद्य घेऊन या असे म्हणालेत. हो, तू जा, आम्ही घेऊनच येतो. हो. जा जा. झाला बाई उशीर, पण काय करायचंय? रमे पाणी घे, भात होत आला. हो हो, चल 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 पटापट. काय झाले गोपाळा? तळेकाठे गावच्या लोकांमध्ये एवढा फरक कसा काय पडला? त्यांनी पाणी कसे काय घेऊ दिले आपणास? नाही, आधी त्यांचा विरोधच होता, पण तेथे अचानक त्यांचे सरपंच गोपाळराव मनोहर आले सांगलीहून. त्यांनी आम्हाला पाणी घेऊ दिले आणि एक प्रस्ताव समोर ठेवला. प्रस्ताव? कोणता प्रस्ताव गोपाळा? घाबरू नका अण्णा, मला ठाऊक आहे आजकाल तुमचे मन फार हळवे झाले आहे. त्यांनी दाजीच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला आहे. दाजीच्या लग्नाचा प्रस्ताव म्हणजे? होय अण्णा, मनोहर मुंबईस काही कामानिमित्त गेले असताना त्यांची आपल्या दाजीशी तेथे भेट झाली. दाजी मुंबईत शिकत आहे असे त्यांना कौतुक वाटलेच, परंतु दाजीच्या वागण्या बोलण्याचाही मोठा अनुकूल परिणाम त्यांच्या मनावर झाला. त्यांची मुलगी लक्ष्मी हिच्यासाठी त्यांनी दाजीच्या विवाहाचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. गोपाळा? हो, सुदैवाने त्यांची कन्या त्यांच्या सोबतच होती. वधू परीक्षा नाही, परंतु आईची भेटगाठ झाली. आईस मुलगी आवडली. छान, योगायोग म्हणावे तर यास. आणि शिवाय ही सोयरीक झाली तर तळेकाठ्याच्या लोकांची देवराष्ट्राच्या लोकांकडे बघण्याची दृष्टीच बदलेल. कारण त्यांच्या माहेरवाशिणीचे हे आता सासर असेल. त्यामुळे नदीवरील बांधाचा वाद सुटावयास हातभार लागेल आणि पाण्याचा प्रश्नही कायमचा सुटेल. गोपाळा, अरे किती विचारी, किती संयमी झाला आहेस, जबाबदार झाला आहेस. ज्या गावाने तुझ्यावर ग्रामण्य बसवले त्या गावाच्या भल्यासाठीच इतका कळकळीने झटतो आहेस. खरोखर आम्हाला संतोष वाटला, अभिमान वाटतो तुझा. म्हणजे आता आपणास कामास लागावयास होय. दाजी स्तार दे, त्यास तात्काळ बोलावून घे. चला, जे होते आहे ते चांगल्यासाठीच. देवाचीच कृपा झाली म्हणायची. अरे आता नैवेद्य येणार आहे का? अहो काय किती वेळ आहे?
नैवेद्यास एवढा उशीर रानड्यांच्या घरामध्ये आजपर्यंत असे कधी झालेले नाही. हा, द्यात होता नैवेद्य. क्षमा असावी. रमा जा. गुरुजी अरे हे काय पाण्यात पंचामृत नाही आणि नैवेद्याच्या पानावर मीठ वाढले आहे. काय आहे? मीठ? अहो तुम्हाला एवढी अक्कल नाही का? आज काय पहिल्यांदा नैवेद्य आणला तुम्ही? मग समजत नाही तुम्हाला नैवेद्याच्या ताटामध्ये मीठ मीठ वाढायचंय. पण नाही सासूबाईंनी नाही, मीच वाढले चुकून मीठ पानात. माझे चुकले हो मामांजी. शिव 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 शिव. तसाच निवृत्त दाखवण्यात आला. तुमच्यामुळे आमच्या हातून पाप घडले हो. आता इथे जराही थांबण्याची आमची इच्छा नाही. चला हो पण तो. अरे थांबा. अरे पांडोबा भटजी झाडव. अरे पांडोबा जा आधी त्या भटजी झाडव. भटजी झाडव तो आधी पहिला. एवढे कळत नाही तुम्हास? रानड्यांच्या घरामध्ये असे आजपर्यंत कधीही घडले नव्हते. हा हो, नैवेद्याच्या ताटामध्ये मीठ वाढताय तुम्ही सरळ सरळ. आणि काय हो, सुनबाईवर संस्कार कोण करणार? या सगळ्या गोष्टी तर शिकवणार कोण? देवा देवा मला क्षमा कर देवा. माझ्या हातात खूप मोठे पाप घडले.